नमस्कार मैत्रिणी. पावसाळ्यामध्ये चाय पियाचा वेगळाच आनंद असतो. त्यासाठी मी आज खास रेसिपी घेऊन आलेली आहे. त्यासाठी लागणारं साहित्य 30 इलायची घेतलेल्या आहेत. 4-5 तुकडे सूट घेतलेला आहे. याला कुटून घ्यायचं. नंतर मी लवंग घेतलेली आहे. कलम घेतलेले आहेत आणि काळे मिरे घेतलेले आहे. चला तर मग सुरुवात करूया. हे सगळं जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहे ताव्यावर. दाखवते बघा, हे मसाले आपल्याला लोखंडी तव्यावर भाजून घ्यायचे. तुम्हाला दाखवते. हा मसाला खूप छान लागतो. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. मला हा चायचा मसाला खूप आवडते, म्हणून मी अगोदरच करून ठेवत असते. आणि मला चाय पण खूप आवडते. मूड फ्रेश होतो माझा. हा मसाला भाजताना खमंग असा वास येतो. बघा, आपला मसाला भाजून झालेला आहे. याला आता आपण थंड करून घेऊया. बघा, आपला हा मसाला आता थंड झालेला आहे. आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि याला जास्त बारीक करून घ्यायचं नाही, मीडियम बारीक करून घ्यायचं. मी तुम्हाला दाखवते. बघा, हे अशा प्रकारे झालेले आहे. मी तुम्हाला दाखवते. बघा, अशा प्रकारे करून घ्यायचा हा मसाला. थोडा जाडसर ठेवायचा हा मसाला. बघा, मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला जर 2 कप चहा बनवायची असेल तर त्यासाठी पाव चमचा मसाला टाकायचा आणि 4 कपचा चहा बनवायची असेल तर अर्धा चमच हा मसाला टाकायचा. तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. हा मसाला खूप छान लागते. माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.